दहशतवादी करण्यात येते। उरी हल्ल्याचा नेमका आपण कसा बदला घेतला होता हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। 18 सप्टेंबर 2016 रोजी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्यात आला। दहशतवादी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते। उरी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने सीसीएसची बैठक बोलावली। सीसीएस मध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश होता। दहशतवादी हल्ल्यात लष्करी कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती। सशस्त्र दलांमधील समन्वयासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलांच्या प्रमुखांमध्ये देखील चर्चा होती। मोहिमेचे यश किंवा अपयश काहीही असो, जवानांच्या सुरक्षेला प्राधान्य इथे देण्यात आलं होतं। दरम्यान उरी हल्ल्याचा कसा बदला घेतला हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। ऑपरेशनची तारीख दोनदा बदलण्यात आली होती। सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं होतं। जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून अनेक दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले होते। लष्करी कारवाईत पाकिस्तानातील 50 जणांचा खात्मा करण्यात आला, त्यात दहशतवादी आणि सैनिकांचाही समावेश होता। सुरंग स्फोटामुळे केवळ एक भारतीय सैनिक जखमी झाला होता।